दादा, अमरावतीचे शिंदे गटाचे नानकराम नेबनानी यांनी एक अनोखी मागणी केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला परवानगी द्यावी, मी मोफत महिलांना बंदूक वाढतो, 4-5 लोक मेले तरी चालेल, असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही कोण व्यक्ती हेच माहिती नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावली होती, त्या संदर्भात का गरज पडली अशी असावी त्यांना असं वाटतं? बैठक नियमित होत असते, परंतु आज रविवारी कशी बैठक झाली माहिती काय मला कळालेलं नाही. निर्णय आलेले काय काय बैठकीत, परंतु बैठक फार रविवारी कधी होत नसते. आज का झाली याचं गूढ आहे, काही ना काही त्याच्यामुळे कारण असेल. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आज मोदी या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये, जळगावमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला. बोलताना ते असं म्हणाले की आता महिलांवर अत्याचारवर त्यांना सोडू नका. कोणाला सांगितलं त्यांनी असं भाषणात? आपण कोणाला सांगितलं? सरकार त्यांचंच आहे. त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं कोणाला? मला असं वाटतं असं बोलण्यापेक्षा आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगितलं असतं त्यांनी तर बरं झालं असतं. फार भाषण करण्यापेक्षा, भाषणबाजीपेक्षा बाजूला गृहमंत्री, बाजूला उपमुख्यमंत्री, त्या दोघांना झालं तरी मला असं वाटतं होऊ शकतं. परंतु त्यांच्यात ती मानसिक ताकद नाही आणि त्यांच्या मनगटात ती धमक नाही आहे. आज तुम्ही जो सकाळी आंदोलन, प्रतिकारात्मक आंदोलन, निषेध आंदोलन केलेलं आहे, त्यावरती टीका केली संजय शिरसाट यांनी, आणि ते चमकोगिरी करण्यासाठी, पक्षाला दाखवण्यासाठी असे आंदोलन केले जात आहेत. या जनता यांना कुठे अपील होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांच्या टीकेला मी काय उत्तर देणार नाही. मोदी आल्याच्या नंतर एक शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, इकडे काही घटना घडतात, दुसरं शक्ती प्रदर्शन फक्त भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते, यांना सुखाशी दुःखाशी काही घेणं देणं नाही. निलाजरेपणे सगळ्या विषयाचं समर्थन करतात. इथं लखपती दिदी, इथं दिदीवर बलात्कार होत आहेत. मग कलकत्त्यात असेल, आसाममध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल. महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मुली आणि असं असताना लखपती दिदीला लखपती करण्यापेक्षा मला असं वाटतं दिदीला सक्षम करा. दिदीचे जे हजबंड आहे त्यांना नोकरी द्या, जिजीचे मुलं आहेत त्यांना नोकरी द्या. ही भूमिका घेतली पाहिजे किंवा त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे सगळ्यात आधी. तुम्ही एक फोटो आता पाहिला, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री, तर त्यांची जागा तुम्ही पाहिली, काय वाटतं? तर गाडीत जागा दिसत नाही, त्यामुळे मागे थांबावं लागलं त्यांना. तेव्हा भारतीय जनताची जागा गाडी फुल भरलेली दिसते. पुढच्या काळात एक प्रवासी कमी होऊ शकतो, तेव्हा जागा गाडी फुल भरलेली दिसते भारतीय जनताची, एवढं. पण असे कार्यक्रम वारंवार महाराष्ट्रामध्ये होत आहेत, महिलांचे कार्यक्रम होत आहेत. खरंच गरजेचं आहेत का असे कार्यक्रम करणं? मला असं वाटतं मागच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींनी या महाराष्ट्रात 27-28 सभा घेतल्या होत्या. असा शोबाजी होता आणि त्याच्या आधी महाराष्ट्रात ते दररोज यायचे. एक दिवस अमित शहा, एक दिवस नरेंद्र मोदी. तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केला. आता असे कार्यक्रम घेतल्यामुळं जनजागृती होण्याऐवजी त्यांच्याविषयी जनतेच्या मनात रोष निर्माण होतो आणि हा रोष आहे म्हणूनच ते कार्यक्रम घेतात. परंतु ही सायकल आहे, त्याच्यामुळे आणखी रोष वाढतो. आदित्य ठाकरे ट्विट केलं आहे, सरकारचा विषय लय हार्ड आहे, सरकारकडं राज्याच्या क्रेडिटचं कार्ड आहे, तिजोरीचं कार्ड आहे, अशा प्रकारचं ट्विट केलं आहे. बरोबर आहे ना. आताची राज्याची स्थिती काय आहे? 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर. असं असताना विकास कामं सगळी खुंटलेली आहे. राज्यातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. आणि हे कोणता उदो करतात? कोणता लेख लाडकी 1,500 किती जणींना मिळणार आहे? तर फार कमी जणींना मिळणार. परंतु ही लेख सुरक्षित आहेत का? राज्यात विकास कामं चालू आहेत का? राज्यातले रस्त्यावरचे खड्डे संपलेले आहेत का? राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत का? राज्यात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळतो आहे का? विमा मिळतो आहे का? राज्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही जाहीर केलेलं अनुदान प्राप्त होतं आहे का? मात्र हे विषय सरकार विसरले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.